नमस्कार मंडळी. काल आम्ही गेलो होतो वणीच्या गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. इथे आल्यानंतर प्रत्येक जण येतो येते म्हणजे शिवालय तलावात पवित्र स्नान करण्यासाठी. आपण बघू शकतो येथील जमलेली भाविकांची गर्दी. पाणी थोडे अस्वच्छ असले तरी आस्थेपोटी लोक अंघोळ करताना दिसली. तिथून आम्ही निघालो सतीच्या घाटाकडे. असं म्हणतात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका स्त्रीची बैलगाडी तिथून दरीत कोसळते आणि देवी प्रकट होऊन त्यांना वाचवते. तेव्हापासून भाविक भक्त या ठिकाणची पूजा करतात. आपण बघू शकता लोकांनी लाकडी बैलगाड्या इथे ठेवलेल्या आहेत. समोरच्या दरी जवळपास 11,000 फूट खोल आहे. हे दृश्य डोळ्यांची पारणे फेडणारे आहे. येताना आम्हाला एक अपंग आजी कच्चे गहू खाताना दिसली होती. मी 2 खारे शेंगदाणे घेतले, एक आजीला दिला. ऊन खूप असल्याने आजीने पाण्याची मागणी केली. मी पाणी आणायला गेलो तोपर्यंत माधव आणि गणेश दादा माझी काहीतरी चर्चा करत होते. मी आजीला पाणी दिले. माझे बघून इतर 2 मुलांनी सुद्धा आजीची मदत केली. त्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या गेट जवळ. समोर प्रसादाची दुकाने आणि भाविकांची गर्दी, अगदी चालायला सुद्धा जागा नव्हती. डफड्याच्या तालावर नाचत डुलत भाविक भक्त येत होती. आतापर्यंत चलून चलून मी खूप थकून गेलो होतो. सारं काही ठीक होतं, परंतु देवीला बळी देण्याची प्रथा माझ्या बालबुद्धीला काही पटली नाही. असो, दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. पुन्हा भेटू, नवे ठिकाण, नवा विषय. तोपर्यंत टाटा, बाय बाय.